महाराज गणपती गज अश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायलंकार विंडित राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर श्री 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 श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की नमः पार्वती पते हर हर तलवार नव्हे तर विचार चालला शिवरायांच्या हाती तलवार नव्हे तर विचार चालला शिवरायांच्या हाती स्वराज्य घडलं मावळ्यांच्या रक्ताने मातीची झाली छाती हो ही मातीची छाती काय साधी नाही ही मातीची छाती म्हणजे महाराष्ट्राच्या भूमीवर कुणी पाय ठेवू शकत नाही ज्या मावळ्यांनी आपली काया झिजून या मातीला छातीमध्ये रूपांतर केलं हे रूपांतर करणं काय साधी गोष्ट नाही हे रूपांतर करायला मर्दाचं काडीच लागते खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं अख्खं चरित्र सांगणं एका तासाचं नव्हे 2 दिवसाचं नव्हे एका महिन्याचे नव्हे तर एका आयुष्याचं काम नव्हे हे माझे मत आहे हे चरित्र काय साधन आहे हे असं चरित्र आहे की जे एकदा वाचून पोट भरत नाही तर वारंवार वाचावं लागतं ते म्हणजे शिवचरित्र छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं ना बेबीच्या डेटापासून निघणारा आवाज आमच्या रक्तात संचारतो आणि तो भाव आमच्या डोळ्यातून दिसतो हे छत्रपती शिवाजी राजांचं वैशिष्ट्य महाराजांनी शाहिस्ते खानाची बोट छाटली तेव्हा शाहिस्ते खान दरबारात इकडे तिकडे धावत पडत होता तेव्हा त्याची बहीण आली धावत आणि त्याला म्हणाली हुजूर गजब हो गया ओनर आदम शिवा ने मेरे बेटी को उठा कर ले गया तेव्हा शाहिस्ते खान त्याच्या बहिणीला म्हणतो ए पगली तू चुप कर ए पगली तू चुप कर ए पगली ये शिवा किसी की उंगली काट सकता है ये शिवा किसी की उंगली काट सकता है ये शिवा किसी की गर्दन मार सकता है ये शिवा किसी की गर्दन मार सकता है पर ये शिवा किसी की बेटी पर हाथ नहीं लगाता एक शिवा किसी की बेटी को हाथ नहीं लगाता मध्यंतरी पुष्पा 2 नावाचा चित्रपट निघालं होतं त्याच्यातला तो डायलॉग मी झुकेंगा नाही तो बघितल्यावर आमच्या पोरांना आवडायला लागला त्याच्यातला तो डायलॉग मित्रांनो तुमच्या मुलांना आदर्श असेल की नाही हे मला माहिती नाही पण वयाच्या 16व्या वर्षी जो स्वराज्य स्थापनेची स्वराज्य उभारण्याची शपथ घेतो आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाला मी झुकेंगा नाही म्हणत त्याचा कोथळा बाहेर काढतो असे आपले छत्रपती शिवाजी महाराज आदर्श असल्याच पाहिजे मित्रांनो अनेक राजांनी आपल्यासाठी मोठे मोठे महाल ताजमहाल बांधली पण या जगाच्या पाठीवर माझा असा एकमेव राजा आहे ज्याने आपल्यासाठी नाही तर आऊ साहेबांसाठी अक्काचा अक्का हा हिंदवी स्वराज्य उभा केलं मित्रांनो आपण शिवाजी राजांना आदराने काय म्हणतो शिवबा मग शिवबा म्हणजे काय मला वाटते की शिवबा म्हणजे आऊ साहेबांच्या पोटी आलेलं निरागस व पराक्रमी बाळ म्हणजे शिवबा एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा ज्या नावाने शत्रूंना घाम फुटतो ना तो नाव म्हणजे शिवबा ज्या नावानं रक्त सडसडतं अंगावरचा काटा उभा होतो तो नाव म्हणजे शिवबा महाराष्ट्रातील माणुसकी मोजण्याचा माप म्हणजे शिवबा जो नाव असा ऐकल्यावर असं वेगळं असं रक्त तापतं ना तो नाव म्हणजे शिवबा आम्हा मावळ्यांना आलेली हिंदुत्वाची जाग म्हणजे शिवबा तुमचा माझा आणि अखंड हिंदुस्थानाचा बाप म्हणजे शिवबा ओ कोणी मुलं म्हणतात मला शिवाजी राजा बनायचा पण ताईंनो दादांनो इतके लक्षात घ्या की शिवाजी महाराज कुणाच्याही पोटे ना कुणाच्याही दारी जन्माला येत नाही त्याच्यासाठी ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला ज्याला बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला ज्याला बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला आणि ज्याला बाईतली आई कळाली ना तो जिजाऊचा शिवबा झाला तो जिजाऊचा शिवबा झाला जय भवानी जय